कॅमेरामध्ये एआयचा ऑप्शन जी की समजा जास्त तगडा आहे आतापर्यंत मला वाटतं ह्याच कॅमेरामध्ये आलेला असं. एक चांगली गोष्ट सांगतो मला काय आहे ती, ह्या माईकची इतकी भारी गोष्ट आहे का नाही, एक हेतनं रेकॉर्डिंग स्टार्ट पण होतं हेतनं पण. एक खास बात वाटली की रात्रीच्या टायमिंग असला ही कॅमेरा खूप जास्त भारी रिस्पॉन्स देतो, त्यामुळे गुड मॉर्निंग मित्रांनो, मी एमएच भटी रायडर मराठी माणूस. स्वागत तुमचं आपल्याला केलं एका नवीन व्हिडिओमध्ये. काय भानगडणी कसं काय डोंगरात ना डायरेक्ट घरी आलोय भावा, नाही तर वडील आहे तर माझं. कसं काय वाटतंय? बरं आहे, भारी वाटतंय ना? वडलं इथं तुम्हाला सांग सदला विषय काय झालाय. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मी कॅमेरा घेतला होता, तर कॅमेरा पुंजण्यासाठी मी घरी आलो. या आईला सांगितलं नाही, दादाला सांगितलं नाही, मी कोणाला सांगितलं नाही की मी कसं येणार नाही काय, म्हणजे कोणाला सांगितलं तुम्ही येणार नाही म्हणून मी डायरेक्ट घरी आलो. आणि मग नंतर ना आईला समजा दिसलो, सगळं पूजा करायला चालू आहे, पूजा करते कॅमेराची. आणि मग नंतर ना मी अजून परत आपल्या सायकलीकडे नंतर ना माघारी द्यायचं आहे. तर चला बघा, इथं आई पूजा करते बघा, मस्त मध्ये बघा आई पूजा करते. समजा माझा हे नवीन सेटअप आहे पूर्णपणे, आणि ह्याला आज आणि आता टेस्टिंग करायचं ह्या समजा गोष्टीला. आता ह्याचा आता निमापासून ब्लॉग समजा पुढला ह्या म्हणजे ह्या कॅमेरापासून समजा निमाचा पुढचा ब्लॉग चालू होणार नाही. तर करूया पूजा मस्त मध्ये. बघा बघा आई कसं वाटतंय तुला? तुझा पोरगा एवढं काय करतोय, तुला अजून पण रुपये पण मागितला नाही एवढ्या दिवसामध्ये मी, आणि समजा स्वतः काय गोष्टी करतोय. कसं वाटतंय तुला? नाही कसं वाटतंय तुला मी करतो समजा? तर भावांनो समजा गोष्टींची पूजा झालेली एकदम भारी एकदम मस्त मध्ये वाटतंय मला. आणि हे तर बघून हे बघा अशी काहीतरी पूजा केलेली एकदम मस्त मध्ये. ह्यात आंधा कानाक दिसतंय. आणि आता तुम्हाला ह्या कॅमेरामध्ये समजा गोष्टी आंधा कानाक दिसतंय नाही पाठीमागच्या, ह्या कॅमेरामध्ये हे अशी फॅसिलिटी या समजा गोष्टी त्या एआय आहे. ह्या कॅमेराला एआय काय म्हणते ती एआय. त्याची क्वालिटी बघून घ्या आता कशी आहे. चला केला चालू केला. वाव काय क्लिअरिटी रे, वा वा वा. थोडा हातात बसायला मला नॉर्मल वेळ लागणार हातात बसण्यासाठी. ह्याच्या अजून मला भरपूर सेटिंग करायचं, मी काही सेटिंग केलं नाही. एका दिसतंय सगळं तुम्हाला दिसून जाणार. ही ते जे मी ह्यात बघतो ह्याला कनेक्ट केलं आहे मी एकदम काहीतरी अशा प्रकारे एकदम मस्त भारीमध्ये कॅमेरा आहे भावानो. जसा फुल पैसा वसूल व्हावा त्यामुळे सांगतो भावानो, 1 लाख सबस्क्रायबर लवकरात लवकर तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. फक्त एकच सांगायचं आहे, ह्याच्या मला भरपूर सेटिंग लावायची आहे. सुपर वाईड अँगल चालू केलेला नाही, सुपर वाईड अँगल ह्याचा चालू करतो. आणि बाकीची बाकीची समजी स्टोरी आहे ना, तुम्हाला समजी स्टोरी मला सांगायची ह्या कॅमेऱ्याबद्दल, पण ह्याचं मला तुमचं सेटिंग लावून घेऊ द्या. तर आता ही तुम्ही बघताय, आता ही माझ्या कॅमेरानं बघताय, नवीनवाल्या कॅमेरानं, जी की मी आता माझ्या रानामध्ये वडिलांपाशी आलो आहे. दादा आमचं नाही ना गोरला काय चालते, वाटते का तुम्हाला? ही बघा ह्याची क्वालिटी अशी काहीतरी आहे. आणि तुम्हाला गोप्रोची पण क्वालिटी दाखवतो कशी ती. आता तुम्ही बघताय गोप्रो ना, आता तुम्ही बघताय DJI Osmo 5 Pro कॅमेरानं बघताय. तर ह्या दोघांची क्वालिटी बघू शकता तुम्ही किती जास्त मॅटर करते ती. तर त्यासाठी ही कॅमेरा मी घेतलेला आहे भावांनो. तर ही ओके, ह्यानंतर रेकॉर्डिंग चालू होती, ह्यानंतर रेकॉर्डिंग बंद होती. आता आपण काही ते व्हिडिओ तसलं करायला तयार नाही की प्रत्येक ह्या गोष्टीचा रिव्ह्यू देणार. तर आपल्याला रिव्ह्यू काय इतका चांगला द्यायला येत नाही, पण जेवढं माझ्या याच्यानं जुळतं आहे तेवढं मी तुम्हाला चांगला रिव्ह्यू देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. तर DJIचा माईक घेतला आहे मी. तर ह्याचा आवाज कसा येतोय मला तुम्ही कमेंट करून सांगा. ह्या माईकची अजून एक चांगली गोष्ट सांगतो मला काय आहे ती, ह्या माईकची इतकी भारी गोष्ट आहे का नाही, एक हेतनं रेकॉर्डिंग स्टार्ट पण होतं, हेतनं बंद पण होतं. आता मी माईकला बंद केलं आहे आणि तुम्ही आवाज ऐकू शकता. ह्याचा नुसता कॅमेराचा आवाज खरखर करत असं हवा येते. तर त्यामुळं तर ह्याच्या बघू शकता तुम्ही. आता ह्याला मी चालू करतो आणि मग नंतर तुम्ही आता आवाजाचा फरक बघा किती जास्त येतो ती. तर ही बघा ॲटोमॅटिक कनेक्ट झालं, ऑटोमॅटिक नुसतं ह्याचं चालू करायचं आणि ह्याचं चालू करायचं, ॲटोमॅटिक कनेक्ट होतं आहे. तर ही माझ्यासाठी लई चांगली गोष्ट आहे. त्यासाठी भावांनो ही कॅमेरा घेतला मी. ह्या कॅमेऱ्याचं माझ्या भरपूर आहे सेटिंग्स आहे त्या, ती मला तुम्हाला दाखवायची येते. आता हे अजून तुम्हाला अजून चांगली सेटिंग सांगतो. आता मी समजा इथं हे ठेवतो या, ही बघा इथं ही माझं तोंड जी काळ दिसतं का नाही, ह्यातमध्ये ह्याचं भरपूर सेटिंग येते जेणेकरून हे माझं तोंड गोरोसलाग दिसतं. एआयचा ऑप्शन आहे ह्या कॅमेरामध्ये, एआयचा ऑप्शन जी की समजा जास्त तगडा आहे आतापर्यंत मला वाटतं ह्याच कॅमेरामध्ये आलेला असेल. वा वा वा. आणि मला विश्वास आहे ना ह्या कॅमेऱ्यावरती. रात्रीचा टायमिंग दाखवतो मला 9:31 झाली, 9:31 रात्रीची. आणि रात्रीची टायमिंगला ही कॅमेरा ही बघा इकडं सगळा अंधार आहे, टोटल अंधार आहे या. तरी पण ही कॅमेरा रात्रीच्या एवढ्या वाजता एवढी भारी फुटेज येतं हे नव्हतं मला माहिती. राव काय फुटेज. आता एडिटिंगला बसलो होतो, एक प्रॉब्लेम झाला आहे, असा प्रॉब्लेम झाला आहे ना की ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन माझ्यापाशी नाही. आणि ही प्रॉब्लेम माझ्यापाशी नाही म्हणतात 7 ते 8 दिवसापासून माझ्यापासून व्हायला लागला आहे. लडाखमध्ये ज्या वेळेस होतो ना त्यावेळेस माझं मेमरी कार्ड अचानक फॉर्मॅट झालं, जी की मी 4 दिवसाचा डाटा पूर्णपणे रेकॉर्डिंग करून ठेवला होता. नाकोपासून निघल्यापासून समजा डाटा स्टोरेज करत गेलो. आणि ज्यावेळेस मी काजामध्ये पोचलो त्यावेळेस मला एडिटिंग करायची राहिली. त्या लगभग 4 दिवसाचे व्हिडिओ जेवढं होतं तेवढं. आणि गॅलरीमध्ये जाऊन मेमरी कार्ड फुल झालं होतं, म्हणजे जी डाटा असतो ती जास्त झाला. तर मी म्हणलं
जे डिलीट केलेले व्हिडिओ आहेत ते व्हिडिओला म्हणलं आपण एकदा डिलीट करावं. डिलीट केलेले व्हिडिओ एका साईडला जाऊन बसते तर म्हणलं ती बी डिलीट करून टाकावं म्हणलं. त्यावेळेस ज्यावेळेस मी डिलीट करायला गेलो त्यावेळेस माझं पूर्ण मेमरी कार्ड खाली झालं आणि पूर्ण खतम. आणि ते काय झालं ना, ती सगळंच्या सगळं टोटल ती गेलं. खूप जास्त टेन्शन आलं. आता ही कॅमेरा मी घेताना, ही नवीन कॅमेरा घेताना तिथं ओपनिंग करायला लागलो त्यावेळेस मेमरी कार्ड पूर्णपणे फुल भरलं सॉफ्टवेअरनं. कारण की मी कॅमेऱ्यातलं काढतो, मोबाईलमध्ये टाकतो, मोबाईलमधनं काढतो, कॅमेरा टाकतो, तर असं काय होतं सॉफ्टवेअर भरतो पूर्णपणे, फायली तयार होत्या त्या. ती फायली होऊन नंतर ती मेमरी कार्ड तिथं जागायला बंद पडलं. तिथलं पण समजा फुटेज डिलीट झालं. ह्या कॅमेराचा कुठला तरी एक मोड चालू झाला आहे. त्या मोडमध्ये सिस्टम अशी असते की कुठला बी एकदा वरचं बटन दाबलं की ह्या कॅमेऱ्यात काय होतं ना, समजा गोष्टी फास्ट मोडमध्ये, म्हणजे कसं स्लो मोड असतो, फास्ट मोडमध्ये समजा गोष्टी रेकॉर्डिंग होते. त्या बटन दाबलं की एकदम फास्ट मोड चालू होतो, समजा गोष्टी रेकॉर्डिंग होते त्या. तसंच मला सांगा आज दिवसभर काहीतरी झालं. जेवढं बी आज रेकॉर्डिंग केली ते खूप जास्त सिनेमॅटिक शॉट घेतलं होतं, तेवढं समजा फास्ट मोडमध्ये रेकॉर्डिंग झालं आणि पूर्णपणे फेल गेलं समजा गोष्टी. तर त्यामुळे कुठलाच व्हिडिओ माझ्यापाशी नाही सध्याला, कारण की एकदा फास्ट मोडमध्ये झालेले व्हिडिओ पूर्णपणे काहीच उपयोग नाही त्या व्हिडिओचा. ऑडिओ पण गेला, समजा गोष्टी गेल्या त्या. आणि आता रेकॉर्डिंग करतोय तर एकच सांगायचं आहे, खूप जास्त मेहनत लागते ह्या समजा गोष्टीमध्ये. आणि मी एकटा समजा गोष्टी करतो या, रात्रभर मला झोपायला मिळत नाही का, त्यामुळे माझं असं हे बघा हे डोळं असं लाल दिसतं. आणि ह्या कॅमेऱ्याची मला लई एक खास बात वाटली की रात्रीच्या टायमिंगला ही कॅमेरा खूप जास्त भारी रिस्पॉन्स देतो. त्यामुळं DJI मी खूप आधी घ्यायला पण मला असं वाटतं या. तर भावांनो, एक सांगायचं आहे, लवकर आपण आपल्या सायकलीकडे निघणार आहे. बहुतेक मी उद्या दुपारपर्यंत मी इथनं ट्रेनमध्ये बसतो या आणि 2 ते 3 दिवसामध्ये मी शिमल्यामध्ये पोचतो या. शिमलामध्ये कसं पोचणार आहे हे तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये कळेल. तोपर्यंत भावांनो आतापर्यंत एवढंच. तर भावांनो व्हिडिओ जर आवडला तर भावांनो तर व्हिडिओला करून टाका लाईक आणि चॅनलला करून टाका भावांनो सबस्क्राईब, कारण की पुढले व्हिडिओ खूप जास्त खतरनाक यांना नाहीत. आणि भेटूया तुम्हाला सर्वांना पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.